सगळ्यांके नमस्कार. गौतमीस गृहकला यूट्यूब चॅनलांक तुमक सर्वांके स्वागत करता. पल्ले सुतापुन परब आयले म्हळ्यार जन्नुवे परब चडतीगरकड पल्ले एके शेवें गोडसे ना जाल्यार शेवें रोस खंडित करता ती वय. हांव वरके आज तुमगेले द्राक शेवें रोसा रेसिपी घेवन आयले. शेवें रोस म्हळ्यार तांदळा बिणी शेवें न्हय, रुलांव शेवें वरकी न्हय, वरय शेवें वय. तुम्ही केन्नाय आयकली तुगी वरय शेवें करून दाखयता साजी. आनी रोस गोड रोस बिणी न्हय, तीख रोस हें बारी लायक जाता कॉम्बिनेशन. पळोवया आजी ताका कसं जेवका म्हूण पळोवया. हांव वरय तिंबेला 3 ग्लास आनी मुक्काल वळे जीव नारळ घेतला हांवें. आनी रोसाक 1 नारळ जीव नारळ आनी कोथंबरी पल्लो पण्णाक तरमिरसांग करಬೇವು ससाम उर्द दाळी मीठ नारळाल तेल. आम्ही फस्टात वरय तिंबेलाल वाटून घेवया. हांव वरय एक घंटा परत तिंबेला लायक करून आनी 4-5 वेळा उदक काडून लायक करून निसलावन हाडला. आनी ह्या ग्लासात हांव 3 ग्लास वरय घेतला. आतां हांव मिक्सीर घालता तिंबेलाला. वरय घालून गेले आतां सोय घाले. हांव जीव नारळ घेतला. शेवें केन्नाय जीव नारळ लायक जाता. मुक्काल वळे घेतला हांवें, ओड वळे आशिल्ले वयत. हांव 3 ग्लास वरयक मुक्काल वळे मात्र सोय घेतला. आनी थोडे मीठ घालता हांव रुचीक. उदक घालून नैस कोर वाटूका मात वाटून जेल्ले हांव गॅस लायता कायलीत. आळोचे सुरकर हें पळयत कशी गांद शिजला पळय. नैस म्हळ्यार नैस जावका तेन्ना मात शेवें लायक जाता. थोडे उदक घालता हांव. पळय आतां हात सोण अशी चळता रपका. हें पळय इतले पातळ केल्यार पुरो. मस्त पातळ करूच नका ती पानपोळा पिठावरी इतलें समज. आनी एक वेळा कायली घालतरी हात सोणूका ती मुळा लागता. चळता आसका हें जेव भितरी हांव ताकडे पेडावण दवरला आस. हांव पेडावणा वरकी गॅस लायता. आद्दान तापून येता. उदक घालून दवरला हांव पेडावणा. हें आद्दान तापचे भितरी आमगेले शेवें आळान जाता. पळयत आतां एक घाल न्हू एक 5 निमिष जाले मेळ्ळें येताच पळयत. आनीक थोडे जेवका अशी हात सोण ती चळतास का तुमी. पळयत कशी ಒಟ್ಟು जेवण येईल पळयत. एक चुरे पीठ दिसताना अशी जेवका ते उंड बांदचे वरती आमकां लायक येता अशें जाल्यार. आतां हांव गॅस बंद करता. एक 2 निमिष निव ते मागीर आमी आद्दान वरके तापतास उंड बांदून सिच्या घाले. आतां हें जाल्ला आद्दान वरके तापला. आमी एक हंत बौलात हात बुडोवन सनसन उंड बांदूया आमी. ಕೆಲವು ಜನ शेवेದಂತ 5 साण असता होड असता त्या साईज प्रकार तुम्ही उंडी बांदया. मिगेल शेवेदांची साण आस हांव इतलो व्हड उंडी करता. आनी एक म्हळ्यार हें वरय शेवें तांदळा शेवें वरकी फावूर ना मात्र आमकां एक आतां आजी हांव 3 ग्लास वरय घाला न्हू एक 10-12 बत्ती पुणी जातालें हांव लेकचें हें सायजाचें. फावूर ना मात्र तांदळा शेवें पुणे आमकां लायक फावूरता जाल्यार खावचेक डिफरन्स कळना. तांदळा शेवें वरी जाती. आतां पुरा उंडी पुरा बांदून गेले. आतां दंकणी घाले 20 मिनट सिजका. आतां हें 20 मिनट सिज्जू भितरी हांव हांगा रोसाचें वांटून घेवया आमी. आतां नारळा रोसाक हांव 1 नारळ जीव नारळ घेतला.
मिक्सीर घालता. थोडे उद्दा घालून नाईस वाटून हाडता. पळय येते रोसा वाटून गेल्या. आता गळसू आहे. मस्त पातळ करचेवचू नका रोस. याची दाट असला लाग जाता. तर नोन आर्लसला लायक रोस येता. सुकून आर्ल पక్కనే तर नार मेळणगे म्हणले सुकून आर्लाचे वैली मात्र सोयी कंतूनच पळा रोस काढा. त्यात अशी दव येता. मुळाचे पासून त्या काळच पळा कंच्या वचून ती वैले सोयस पळा काणू रोस काढा अशी जाता. पక్కనే तुमका जीव नारळ मेळणे म्हणजे. हा थोडे कुद्दा घालता. म्हाका हे चप्पे रोस हांव शिकिली वर्डेच्या तरीची. वर्डेच्या फुडें आमगेले घरकडे अम्मा गोड रोस करता आशिल्ली. हांव चप्पे रोस शिकिली वर्डेच्या तरीची. मायेल पळोवन शिकिले हांव. आमगे ते खोट्टू जेव शेवई जेव केल्यार आमगे ते होचे रोस करचे आशिल्ले मायन. म्हाका फस्ट खाताना कसं गे म्हूण दिसता आशिल्ले. आतां म्हाका हाजी रुची लागला. हक्के कत फण्ण घाला आता आमी. हांव गॅस लायता फण्णाक. थोडे नारळाल तेल घालता. हे रोस चप्पू रोस फण्णा निमित्ताची रुची येवचे. हाका तरमी संगाचे ಕೊತ್ತಂಬರಿ पल्लो करबेवू त्या उर्द दाळी बज्जीलवरకి तंबडे जेवका भारी रुची जाता. तुम्ही एक वेळा हो तीक रोस कोर पळया. चडती जन घरकडे हांव गोड रोस आयकलेली. हो एक रोस वळा खाऊन पळया शेवय उठ. हे आता त्याल तापो. त्याल तापला आता हांव सासाम घालता. थोडे सासाम घेतला. उर्द दाळी आणि तर मिरसांग. हांव एक 4 तर मिरसांग घाला. तुमकां कितले तीक जेवका तितले घेयात पळया. एक वेळा हो उर्द दाळ तांबडो जेवण घेवो. हे तर मिरसांगोरी तेला घालाल मी ते तिखसाण लायक सोडता. आनी के थोडे जेवो पळयात. आता इतले तांबडो जातास पुरत. हांव गॅस बंद करता. गॅस बंद करून येता करबेवू ಕೊತ್ತಂಬರಿ ಪಲ್ಯವರೆಗೆ ತೆಲ್ಲತ್ತು ಗಲ ಹೊರಮೂಳ್ जाता. मागीर रोसा घालून सोडा. हाका मीठ घालून येता आमी रुची ताकीत कितले जावका तुमी मीठ एक घाला. आमगेलो रोस रेडी तीक रोस. 20 मिनिट जाल्यात. हांव गॅस बंद करता. शिजला हें आता. आमी आता पिळचे बशे. आता आमी शेवे शिजिले पिळचे घाल्या. हांव हांगा एक वल्ल्यांगटी कोरून एक पळरावर दवरला. शेवे पिळून हंत घालचे कत्तरे. हाका थोडे तेल लावन दवरला. हांव एक एक उंडी घालता. पिळ्यात आमी. पळयात कितलो चंद जाला पळय शेवे. पळयात तांदळा शेवे वगैरे जाला पळयात पळोवचेक. तांदूळ घालता हांव. कितलो चंद पडतास पळयात. आज म्हाका शेवे पुळच्याक मेगेल बामणू बसली ती पळयात. हांव सर्विंग प्लेटा घाला आतां शेवई पळा उदूद्रू जावन कितलाय जाला पळयात. वरय शेवे म्हूण सांगचेका साथ दिना. तांदळा शेवे वर दिसता. हांव आतां रोस घालता बावलात. आनी थोडे वयरी नारळाल तेल घालता. परंबळ जाता खाताना.
पळेल न्हू वरय शेवयांनी तीक रोसू कशें जाला म्हणून खंडीत तुमी एक वळख कोर न्हू म्हाका कमेंट्स घाला ती बारे लायजेत हो तीक रोसू शेवय ओटू आनी लायक शेअर कमेंट करचे विसरू नका ती कोण आनीके सब्सक्राइब कर न्ही गेले यूट्यूब चॅनल आत्ता वचून सब्सक्राइब करा असले अनेक लायक व्हिडिओ तुमगेले मेळटा धन्यवाद.